स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 8 डिसेंबर. आज आपण 8 डिसेंबर आणि उद्याचा 9 डिसेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम थंड वाऱ्याचा फ्लो उत्तर भारतातून जवळजवळ विदर्भात वाढलेला आहे. त्याच्यामुळे विदर्भात थंडीची लाट ही सक्रिय झालेली आहे. उर्वरित इकडे दक्षिण महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या भागात थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो चालू आहे. त्याच्यामुळे थोडीफार थंडी कमी आहे विदर्भाच्या तुलनेत. सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या 12 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये, तर सध्या इकडे सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, यानंतर धाराशिव, सोलापूर, लातूर या भागातून अंशतः ढगाळलेलं हवामान, सातारचे काही भाग असतील अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे. तसेच इकडे गडचिरोलीच्या भागातून सुद्धा ढगाळलेलं हवामान सध्या काही भागात सक्रिय झालेलं आहे. पण हे जे ढग आहेत हे उंचावरचे ढग आहेत, त्याच्यामुळे हे जे ढग असतात हे पाऊस देत नाही, त्याच्यामुळे पावसाची शक्यताही नाहीये. याच्यानंतर थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भात तुम्ही पाहू शकता जवळजवळ काही भागातून तापमान 8 अंश सेल्सिअस, 7 अंश सेल्सिअस ते जवळजवळ 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, त्याच्यानंतर इकडे बुलढाणा, हिंगोली, परभणी, त्यानंतर यवतमाळचे काही भाग, याच्यानंतर चंद्रपूर, या सर्व भागातून जवळजवळ या सर्व भागातून 8 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान झालेलं आहे. या भागात थंडीची लाट ही सक्रिय झालेली आहे. त्याच्यानंतर थोडंफार अजून तापमान थोडंफार इकडं वाढलेलं थोडंसं दिसत आहे. इकडे 12 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान इकडे लातूर, त्याच्यानंतर इकडे बीड, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, त्यानंतर इकडे सोलापूरचे उत्तर भाग, बीड हा जो पट्टा आहे या भागातून जवळजवळ काही भागात 10 अंश सेल्सिअस तर काही भागात 12 ते 13, 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. याच्यानंतर कोकण विभाग व मुंबई विभाग या भागातून तापमान 18 अंश सेल्सिअस ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान सक्रिय आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, याच्यानंतर अहिल्यानगरचे पश्चिम भाग, या सर्व भागातून तापमान हे काही भागातून 13 अंश सेल्सिअस ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे. आता ही जी थंडी आहे ही जवळजवळ 15 डिसेंबर पर्यंत अशी सक्रिय राहणार आहे. सध्या विदर्भात थंडीची लाट आलेली आहे. ही थंडीची लाट अशीच इकडे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, यानंतर पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून अजून उद्या किंवा परवापासून 10 तारखेपासून ही शक्यता या भागातून वाढणार आहे. आज उद्या पावसाची शक्यता राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही. अंशतः ढगाळलेलं हवामान इकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारचे पूर्व भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातून कुठेतरी अंशतः ढग तुम्हाला आकाशात दिसतील, मात्र पावसाची शक्यता नाहीये. आणि ही जी थंडी आहे ही थंडीची लाट 15 तारखेपर्यंत सक्रिय राहणार आहे. त्याच्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, शेतकऱ्यांनी आपली पिकांची व जनावरांची काळजी घ्यावी. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे, ही बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.